नमस्कार मित्रांनो, तर मी आज तुम्हाला शिकवणार आहे की लॅपटॉपमध्ये स्क्रीन शेअरिंग मोबाईलसोबत कशी करायची. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा. त्याच्यासाठी तुम्हाला क्रोम ओपन करावं लागेल. क्रोमवर आपण डबल टॅप करून क्लिक केलं आहे. मला इथे लिहिलं एनी डिस्क. मग याला एनी डिस्कवर क्लिक केलं आहे. इथे जे पहिली वेबसाईट आहे, पहिल्या वेबसाईटवर क्लिक केलं आहे. इथे तुम्हाला कंटिन्युअस अँड डाउनलोड्स म्हटलं आहे आणि खाली डाउनलोड नाव, तर डाउनलोड नावावर क्लिक केलं आहे. डाउनलोड नावावर क्लिक केलं. इथं तुम्हाला ईमेल ॲड्रेस टाकावा लागेल. याची काहीच गरज नाही आहे. का बरं की खाली इथे डाउनलोड होऊन राहिलं एनी डिस्क बघा. 7 MBचं आहे. हे माझं डाउनलोड झालेलं आहे. मी आता माझा क्रोम मिनिमाइज करतोय. मिनिमाइज केल्यावर मी कम्प्युटरमध्ये गेलो. डाउनलोड्समध्ये गेलो. हे बघा माझ्याचं ऑलरेडी एनी डिस्क डाउनलोड होतं. मी डबल डाउनलोड केलं. राईट क्लिक केलं आणि याला कॉपी केलं. कॉपी केल्यावर मग इथं मिनिमाइज केलं आणि इथं राईट क्लिक आणि पेस्ट. तुम्ही बघू शकता इथं माझा डेस्कटॉपवर एनी डिस्क आला आहे. आता याला लेफ्ट क्लिक करून इथे आणू आपण. आता याच्यावर क्लिक केलं. इथे मग तुम्हाला रन म्हणून ऑप्शन येत असेल, याच्यावर क्लिक करा. हे बघा, तर इथे दाबा अकाउंट अपडेटवर आणि डू यू वॉन्ट ऑल ऑलवेज प्रोग्राम इथे यस करा. आणि तुम्हाला इथे दिसत असेल खाली लोडिंग होऊन राहिलं आहे. हे होऊ द्यायचं. 2 मिनिटे तुम्हाला इथे थांबा लागेल. हे तुम्ही बघू शकता. आता तुमचं एनी डिस्क 9.5 डाउनलोड झाला आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, त्याच्यामध्ये मल्टिपल मॉनिटर आहे, रेकॉर्डिंग स्क्रीन आहे, एनी डिस्क कास्ट आहे. त्याच्यासाठी न्यू सेक्शनवर गेलो. तसं मी न्यू सेक्शनवर क्लिक केलं तर इथे आपला ॲड्रेस आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा मोबाईल घ्यायचा आहे. मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. सर्चमध्ये जायचं आहे. इथे सर्च करायचं आहे एनी डिस्क. याच्या फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे एनी डिस्क रिमोट लिहून आला आहे. इथे आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. आता एनी डिस्क इन्स्टॉल होत आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे इन्स्टॉलिंग होत आहे. 0% इन्स्टॉल झाला आहे. बघा मित्रांनो की आपलं हे एनी डिस्क रिमोट लोडिंग होत आहे. हे बघा 99% झालं आहे. आता इथे हे ओपन झालं आहे. इथे आपण याला ओपन करूया. इथे आपल्याला ओकेवर क्लिक करायचं आहे. आपल्याला तिथे म्हणत आहे, तिथे क्लिक करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. डू नॉट शो अगेनवर आणि प्लगिंग ॲटवर नाही. तर आता आपला इथे हे डाउनलोड झालेलं आहे. इथे याचा ॲड्रेस आहे 176797578 आणि आपला लॅपटॉपचा ॲड्रेस आहे युअर ॲड्रेस 8282426161. तर आपल्याला इथे एंटर रिमूव्ह ॲड्रेसवर क्लिक करायचं आहे. मोबाईलचा ॲड्रेस टाकायचा आहे. इथे डॅश आहे तर डॅश पण द्यायची आहे. तर बघा मित्रांनो, हे बघा 11767975788. तर इथे आपण एंटर करू. एंटर केल्यावर इथे तुम्हाला कनेक्टिंग प्लीज वेट फॉर द दिसत आहे आणि मोबाईलमध्ये तुम्हाला हे ऑप्शन येत आहे. तर तुम्हाला करायचं काय आहे,
आय एम ऑलवेज टू रिक्स याच्यावर ॲक्सेप्ट करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये काही डिटेल्स दिली आहे की तुम्ही मोबाईलचं हे पण व्हॉईस पण नाही त्यात हे करू शकत, कीबोर्ड आणि माऊसने मोबाईल ऑपरेट नाही करू शकत, अजून बाकी काही आणि आपल्याला ॲक्सेप्टवर क्लिक करायचं आहे आणि स्टार्ट नावावर क्लिक करायचं आहे. तसं मी स्टार्ट नावावर क्लिक केलं. हे बघा माझ्यासमोर हे लिहून आलं. तर मी याला कट करतो. तर तुम्ही बघू शकता माझा रेडमी 12 मोबाईल कम्प्युटरसोबत कनेक्ट झाला आहे. बघा. तर बघा मित्रांनो, हे बघा पूर्ण माझं हे येत आहे मोबाईलचं. आता मी याच्यामध्ये आपलं चॅनल ओपन करतो. हे बघा मित्रांनो, आपलं चॅनल पण याच्यामध्ये दिसत आहे, नितीन कम्प्युटर्स. बघा जसं मोबाईलमध्ये मी करत आहे तसंच येत आहे. थोडं हँग मारते. हे कोणत्या पण विंडोमध्ये चालू शकते मित्रांनो. आता तुम्ही कसं करता की सर्व क्लीन ऑल करता, तसं नाही करायचं आहे. की हे जो NDisk ॲप आहे, स्क्रीन शेअरिंग केल्यावर आपल्याला ह्या क्लीन ऑल नाही करायचं आहे, नाही तर आपली स्क्रीन शेअरिंग तुटून जाईल. हे बघा मी स्पॉटिफाय ओपन केला आहे. तर बघा सेम टू सेम ओपन होत आहे. बघा मित्रांनो, मी गाणं चालू केल्यावर माझ्या मोबाईलमध्ये चालू होत आहे की लॅपटॉपवर माझा साऊंड चालला नाही आहे. आता त्याच्यातून बॅक गेलो आपण डबल यूट्यूब चालू केलं. हे बघा मित्रांनो, बघा सेम टू सेम येत आहे. अशा प्रकारे तुम्ही मोबाईल कम्प्युटरसोबत स्क्रीन शेअरिंग करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही कम्प्युटर असो लॅपटॉप असो, ह्या कम्प्युटरमध्ये पण तुम्ही करू शकता आणि ह्या लॅपटॉपमध्ये पण तुम्ही करू शकता. तर कोणती विंडो 7 असो, विंडो 8.1 असो, विंडो 11 असो, विंडो 12 असो, विंडो 10 असो, कोणत्या पण विंडोमध्ये चालते हे. आता जर तुम्हाला नवीन हे करायचं असेल तर इथं वेलकमवर क्लिक करा. वेलकमवर क्लिक केल्यावर मग तुम्हाला इथे नवीन हे बघा इथे दिसत आहे तुम्हाला ऑप्शन. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यात तुम्ही तसं क्लिक केलं तर इथे नवीन ॲड्रेस आला तुमचा. नाही, ह्याच ॲड्रेस आहे. आता न्यू सेक्शनवर. तर आपण याला रिमूव्ह करू. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंही. मित्रांनो की मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कॅपकटमध्ये एडिटिंग कशी करायची. तुम्ही कॅपकट मोबाईलमध्ये कसं डाउनलोड करू शकता आणि लॅपटॉपमध्ये कसं डाउनलोड करू शकता. तुम्ही कॅपकट लॅपटॉप मोबाईलमध्ये पण डाउनलोड करू शकता. त्यासाठी सुपर VPN घ्यायला लागते. त्याच्यामध्ये प्राईम VPN नाही आहे, त्याच्यामध्ये फ्री VPN आहे. त्यासाठी तुम्हाला ॲप इन्स्टॉल करायला लागेल. एक ॲप इन्स्टॉल केला तर त्या ॲपमध्ये सर्व दिसते. त्या ॲपमध्ये जो VPN असते तो VPN फ्री आहे. तुम्ही तो VPN प्रत्येक वेळेस यूज करू शकता. तुम्ही प्रत्येक वेळेस तो VPN यूज करू शकता आणि कॅपकटमध्ये एडिटिंग करू शकता, ते पण फ्रीमध्ये. तर तुम्हाला जर कॅपकट डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये चालू राहा. थँक्यू.